नमस्कार. दिव्य वतन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघाती निधनानं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. मात्र हा केवळ अपघात आहे की यामागे काही मोठे कारस्थान दडले आहे, यावरून आता राजकीय युद्ध पेटले आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी या अपघातावर शंका उपस्थित केली आहे, तर दुसरीकडे खासदार संजय राऊत यांनी थेट ऑपरेशन लोटसचा संदर्भ देत घातपाताचा गंभीर आरोप केला आहे. या सर्व आरोप प्रत्यारोपांच्या केंद्रस्थानी आता एकच तांत्रिक वस्तू आहे, ती म्हणजे विमानाचा ब्लॅक बॉक्स. CID आता या प्रकरणाचा तपास करत आहे आणि या तपासातील सर्वात महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे हा ब्लॅक बॉक्स. पण हा ब्लॅक बॉक्स नेमका काय असतो, तो कसा काम करतो आणि त्यातून गुपिते कशी बाहेर येतात, हेच आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. विमान अपघातात विमानाचे अवशेष कोळसा होतात, पण तरीही एक वस्तू सुरक्षित राहते, ती म्हणजे ब्लॅक बॉक्स. तांत्रिक भाषेत याला फ्लाईट रेकॉर्डर म्हणतात. विशेष म्हणजे नावाप्रमाणे हा बॉक्स काळा नसून तो ब्राईट ऑरेंज म्हणजेच गडद नारंगी रंगाचा असतो, जेणेकरून अपघातग्रस्त ठिकाणी अंधारात किंवा ढिगाऱ्यात तो सहज शोधता यावा. या एका पेटीत 2 वेगवेगळे रेकॉर्डर्स असतात. पहिला असतो FDR अर्थात फ्लाईट डेटा रेकॉर्डर. यामध्ये विमानाचा वेग, उंची, दिशा, इंधनाचा साठा, केबिनमधील हवेचा दाब आणि इंजिनाची स्थिती अशा किमान 80 ते 100 प्रकारच्या तांत्रिक नोंदी सतत होत असतात. विमानात तांत्रिक बिघाड झाला होता का हे यावरून स्पष्ट होतं. दुसरं म्हणजे CVR कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर. हे एक प्रकारचे ऑडिओ रेकॉर्डर आहे. यामध्ये पायलट्समधील संवाद, कंट्रोल रूमशी झालेले संभाषण आणि कॉकपिटमधील अगदी बारीक आवाजही रेकॉर्ड होतात. जर कोणी जबरदस्तीने विमानात शिरण्याचा प्रयत्न केला असेल किंवा पायलट्समध्ये काही झटापट झाली असेल तर त्याचे पुरावे इथे मिळतात. हा ब्लॅक बॉक्स इतका मजबूत का असतो, तर हा बॉक्स टायटॅनियम किंवा स्टेनलेस स्टीलच्या 2 थरांनी बनलेला असतो. हा बॉक्स 1100 अंश सेल्सिअस तापमानात तासभर जळला तरी सुरक्षित राहतो. इतकेच नाही तर समुद्राच्या 6000 मीटर खोलीवर असलेल्या प्रचंड दाबातही तो महिनाभर सुरक्षित राहू शकतो. याला स्वतःची बॅटरी आणि अंडर वॉटर लोकेटर बीकन असते, जो सतत सिग्नल सोडत असतो. अजित पवार यांच्या विमानाबाबत जे संशय व्यक्त केले जात आहेत त्या संदर्भात CID या ब्लॅक बॉक्सचा डेटा डिकोड करेल. विमानाचा घातपात झाला होता का की हे केवळ एक दुर्दैवी संकट होते, याचे अंतिम सत्य या बॉक्समध्ये कैद आहे. अमोल मिटकरी आणि संजय राऊत यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी हा ब्लॅक बॉक्स आता सर्वात मोठा साक्षीदार ठरणार आहे. एकंदरच काय तर या अपघाताच्या संपूर्ण तपासात ब्लॅक बॉक्स सर्वात मोठी भूमिका वठवणार आहे. त्यामुळे त्यातील माहितीची आपण वाट बघूया. अशाच ताज्या घडामोडी आणि सखोल विश्लेषणासाठी बघत रहा दिव्य वतन न्यूज. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. बघत रहा दिव्य वतन न्यूज. धन्यवाद.